नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ती 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खरीप पीक विमा 2024चा जो आहे तर तो 25% जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खरं तर 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 25% अग्रिमचा पीक विमा हा जमा झालेला आहे किंवा मंजूर झालेला आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तो जमा झालेला आहे, परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही यापासून वंचित आहेत। तर त्यांच्या खात्यावरती सुद्धा पीक विमा जमा होण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 16 जिल्हे जाणून घेणार आहोत की ती 16 जिल्हे कोणते आहेत आणि त्या 16 जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया की ती 16 जिल्हे कोणते आहेत आणि त्या 16 जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता 25% अग्रिमच्या पीक विम्याबद्दल बोलण्या अगोदर आपण हे समजून घ्यायचं आहे की कोणता जिल्हा 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवला जातो। तर ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना काढली जाते त्यानंतरच, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्यानंतरच तो जिल्हा 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरत असतो। म्हणजे ज्या जिल्ह्याची पैसेवारी ही 50 पैसेच्या आत येते तो जिल्हा 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवला जातो। मित्रांनो, आता 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली आहे आणि त्यांची पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे, त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर मग आता ती जिल्हे कोणते आहे, त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा आहे धाराशिव, तिसरा जिल्हा आहे लातूर, चौथा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, त्यानंतर नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, यवतमाळ, अकोला, सोलापूर, अहमदनगर, वाशिम, नाशिक आणि नागपूर ही जी काही 16 जिल्हे आहेत। तर या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाल्यामुळे आता त्यांच्या खात्यावरती तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना याचा लाभही मिळालेला आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अद्याप जमा होत आहे। मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की आता विधानसभा आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचा असा संभ्रम आहे की विधानसभा आचारसंहिता किंवा लोकसभा आचारसंहिता चालू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अनुदान हे आपल्या खात्यामध्ये येत नसतं। परंतु मित्रांनो, जे काही अनुदान आपल्या खात्यावरती यायचं असतं, म्हणजेच विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला किंवा कुठलीही सरकार असो त्या सरकारला कोणत्याही प्रकारचा GR काढण्याचा आदेश नसतो किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन घोषणा, नवीन कुठल्याही प्रकारची योजना आखण्याची परवानगी नसते। परंतु मित्रांनो, ज्या घोषणा किंवा जे GR हे विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी काढलेले असतात तर त्या योजनांचे पैसे वाटपास शासनाला मंजुरी असते आणि ही जी काही 25% अग्रिमच्या पीक विम्याची जी काही अधिसूचना निघालेली आहे तर ती विधानसभा आचारसंहिते लागण्या अगोदरची आहे। त्यामुळे विधानसभा आचारसंहिता लागण्या अगोदर याची अधिसूचना काढलेली आहे आणि ते पीक विमा वाटप अगोदरच मंजूर झालेलं आहे। त्यामुळे आता ती काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ते अद्याप जमा झालेलं नाही। परंतु मित्रांनो, ते जमा होण्याचं काम चालू आहे। विधानसभा निवडणुकी अगोदर किंवा दिवाळीच्या अगोदरच ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच जमा होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता ही जी काही आपण 16 जिल्हे पाहिले आहे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, यवतमाळ, अकोला, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व नागपूर आणि वाशिम ही जी काही 16 जिल्हे पाहिलेले आहेत, तर या 16 जिल्ह्यातील काही महसूल मंडळे ही पात्र ठरवण्यात आलेली आहे। त्या काही महसूल मंडळांमध्ये पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आली असल्यामुळे ती महसूल मंडळे पात्र आहेत आणि ज्या महसूल मंडळांमध्ये पैसेवारी ही 50 पैसेपेक्षाही जास्त आलेली आहे तर ती महसूल मंडळे यापासून बाद ठरवण्यात आलेली आहे किंवा पात्र नाहीत। तर मग आपण पात्र महसूल मंडळांची संख्या जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळे ही पात्र आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळे हे 25% पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। म्हणजे 46 महसूल मंडळांमध्ये 50 पैसेच्या आत पैसेवारी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील एकूण 46 महसूल मंडळे हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत।
आणि त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 78 महसूल मंडळांना पीक विमा 25% पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे. यासाठी या सर्व जिल्हे आपण ज्या जिल्ह्यांची यादी बघत आहोत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात महत्त्वाची जी पिके असतील तर ती सोयाबीन आणि कापूस आहे. त्याला जोड दुसरी छोटी पिके पण आहेत, परंतु जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाला प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर मित्रांनो आता लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 महसूल मंडळांमध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याची अधिसूचना निघालेली आहे आणि 25% अग्रिमचा पीक विमा वाटपही चालू झालेला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्हा. तर मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळे हे 25% पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर जालना जिल्हा. जालना जिल्ह्याचा आपण विचार केला तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण 42 महसूल मंडळे हे पीक विम्यासाठी म्हणजे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीन हे उत्पादक शेतकरी जास्त आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळे पात्र आहेत. अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये 52 महसूल मंडळे हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळे हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 50 महसूल मंडळांमध्ये अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित जी महसूल मंडळे आहेत तर तेथे वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे. नागपूरमध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा जास्त मिळणार आहे. तर राहिला जिल्हा तो म्हणजे वाशिम. मित्रांनो आता वाशिम जिल्ह्याचा आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 44 महसूल मंडळांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे. वाटपही चालू झालेला आहे आणि उर्वरित मंडळांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो आता एकंदरीत आपण 16 जिल्ह्याची अपडेट आज जाणून घेतलेली आहे की ती कोणती 16 जिल्हे आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्या 32 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु त्यातील आपण काही 16 जिल्हे महत्त्वाचे जिल्हे जाणून घेतलेले आहेत की त्या 16 जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये वाशिम असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, सोलापूर, अकोला, यवतमाळ, जालना, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ही जी काही 16 जिल्हे आहेत तर या 16 जिल्ह्यातील अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. मित्रांनो सर्व शेतकरी बांधव काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचा लाभ भेटलेला आहे, परंतु काही शेतकरी बांधव अद्यापही यापासून वंचित आहेत. तर जे काही वंचित शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरात लवकर पीक विमा हा जमा होईल. मित्रांनो विधानसभा आचारसंहितेचा आणि या पीक विम्याचा काहीही संबंध नाही आहे, कारण विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा 25% पीक विमा हा मंजूर झालेला आहे. त्यामुळे त्याचं वाटप हे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचेल. मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.